नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो, ज्या काही नवनवीन नोटिफिकेशन येतात त्या घेऊन येत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर सगळ्यात पहिल्यांदा काम करायचं ते म्हणजे या चॅनलला सबस्क्राइब करायचं, तिकडे बटन आहे, लाईक सुद्धा करून टाका, म्हणजे असेच अपडेट तुम्हाला वेळच्या वेळेत मिळतील। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता 2-4 दिवसा अगोदर आपण पीएमसी जेई साठी जी रिवाइज ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याबद्दलचा व्हिडिओ केलेला आहे। जर तो तुम्ही नसेल बघितला तर नक्की जरूर बघा, आणि फॉर्म फिलिंग सुद्धा त्याच्यामध्ये सुरू झालेली आहे। पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कुणाला फॉर्म भरता येणार आहे, नवीन विद्यार्थ्यांना परत अप्लाय करता येणार आहे का, त्याबद्दलची काही प्रोसेस सुरू आहे का, आणि जी आत्ता फॉर्म फिलिंगची म्हणण्यापेक्षा फॉर्म अपडेट करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठे अडचणी येत आहेत आणि काय काळजी घेतली पाहिजे हे आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कुठलाही पार्ट स्किप करू नका, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पाठवा। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी आता सांगितलं, पीएमसी 2025 ची जी ज्युनियर इंजिनियरसाठी आणि स्पेशली सिव्हिल इंजिनिअरिंगसाठीची जी फॉर्म अपडेटसाठीची आणि रिवाइज जाहिरात आली, अगोदर 113 जागा होत्या, आता 169 जागा झालेल्या आहेत। तर याच्यामध्ये नेमकं काय आहे तर हेही लक्षात घ्या की कुणाला संधी आहे आणि आरक्षण बदलण्याची काय प्रक्रिया आहे, समजून घेऊया। ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे आरक्षण आहे ते तुम्ही बदलू शकता, त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, आणि याच्यामध्ये हेही लक्षात घ्या की ही ॲडव्हर्टाइजमेंट जुनीच होती, त्याच्यामध्ये जागा वाढल्या, ज्यावेळेस जागा वाढतात त्यावेळेला समांतर आरक्षण, ज्याला आपण पॅरलल रिझर्वेशन म्हणतो, तर कॅटेगरीमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखादी ओबीसी कॅटेगरी आहे तर जागा कमी असेल तर त्याच्यामधल्या ज्या समांतर आरक्षण असतं, म्हणजे मग महिला असेल, स्पोर्ट्स असतील, भूकंपग्रस्त असेल, ऑर्फन असेल, दिव्यांग असेल, यांना कमी जागा पडतात। आणि जर जागा वाढल्या तर त्यावेळेस असे जे संवर्ग असतात ज्याला पॅरलल रिझर्वेशन म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये जागा वाढतात। मग अशा वेळेला जे काही अपडेट आलेले आहेत त्याच्यानुसार हे फॉर्म तुम्हाला अपडेट करायचे आहे। आता कुणाला संधी आहे म्हणजे हे अपडेट कुणाला करायचं आहे आणि नेमकं काय भानगड आहे, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अगोदर ज्यावेळेस 113 जागा होत्या तर बरेचसे विद्यार्थी मित्र जे ओपनमध्ये होते, बरोबर आहे, ओपनमध्ये होते, त्यांच्याकडे कुठलाही पर्टिक्युलर जातीचा दाखला किंवा ते कुठल्या कॅटेगरीमध्ये नव्हते, तर ते विद्यार्थी होते त्यांनी ओपनमधनं फॉर्म भरला। बरेचसे विद्यार्थी मित्र असेही आहेत की ज्यांनी त्यावेळेला EWS मधनं फॉर्म भरलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आपल्याला माहिती आहे, तर हे जे विद्यार्थी आहे मधल्या काळामध्ये जे स्पेशली पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन झालं मराठा आरक्षणामुळे, तर बरेचसे विद्यार्थी मित्र जे मराठा कॅटेगरीचे होते त्यांना कुणबी समाजाचं जात प्रमाणपत्र मिळालं। म्हणजे डेफिनेटली काही विद्यार्थ्यांनी ओपनमधनं फॉर्म भरला होता, काही विद्यार्थ्यांनी EWS मधनं फॉर्म भरला होता। तर याच्यामधले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आता स्पेसिफिकली एकतर ओबीसी मध्ये गेलेत बरेचसे विद्यार्थी मित्र, बरोबर आहे, ओबीसी मध्ये गेले कारण त्यांना कुणबी समाजाचा दाखला मिळाला। ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्तही काही स्पेसिफिक पर्टिक्युलर विद्यार्थी आहे जे SCBC मध्ये गेलेत, बरोबर आहे, जे शैक्षणिक दृष्ट्या जे मागासवर्ग आपण म्हणतो, तर असे काही विद्यार्थी असतील। मग हे जे विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्यांना त्यावेळेला हा फॉर्म भरता आला नव्हता त्यांच्या कॅटेगरीमधनं, त्यांनी एकतर ओपनमधनं भरला होता किंवा EWS मधनं भरला होता। आता मराठा आरक्षणामुळे काही विद्यार्थी हे स्पेसिफिकली SCBC मध्ये गेलेत आणि काही हे कुणबी समाज किंवा त्यांना जातीचं सर्टिफिकेट मिळालं OBC मध्ये, तर या विद्यार्थ्यांना ओके, या विद्यार्थ्यांना आता तिथे चान्स आहे, ज्यांना आपले जे ज्याला काय म्हणतो आपण की स्पेसिफिकली जे प्रवर्ग आहे तो चेंज करता येईल, अपडेट करता येईल। पण त्याच्यासाठी काय लागणार आहे, त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते व्हॅलिड लागणार आहे आणि तसंच नॉन क्रिमिलियर लागणार आहे। म्हणजे एक तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, याच्याकडे SCBCचं सर्टिफिकेट असायला पाहिजे, याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे, आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये, कारण उत्पन्न जे आहे प्रगत व उन्नत गटात तुम्ही मोडले नाही पाहिजे, म्हणजे 8 लाखापेक्षा उत्पन्न तुमचं कमी असलं पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे व्हॅलिड काय असला पाहिजे, NCL असलं पाहिजे। तर या विद्यार्थ्यांना संधी असणार आहे, बरोबर आहे। ज्या विद्यार्थ्यांनी त्या वेळेला त्यांच्याकडे
SC-BC किंवा OBCचं सर्टिफिकेट नव्हतं आणि त्यामुळे ओपन किंवा EWSमधनं फॉर्म भरला होता. आता त्यांना इकडे चान्स आहे. आता दुसरी गोष्ट की जसं मी सांगितलं की आरक्षण वाढलं, का वाढलं तर जागा वाढल्या म्हणून. मग याच्यामध्ये जे SBC आहे कॅटेगरी, स्पेशल बॅकवर्ड क्लास, ज्याला विशेष मागास प्रवर्ग म्हणतो आपण, तर हे जे विद्यार्थी होते त्या अगोदरच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये याच्यामध्ये समांतर आरक्षण नव्हतं माजी सैनिकासाठी. म्हणून जे विद्यार्थी माजी सैनिक होते त्यांनी काय केलं, ओपनमध्ये जे माजी सैनिक जागा होत्या त्याच्या थ्रू अप्लाय केलं होतं. पण आता त्याच्यामध्ये जागा वाढल्यामुळे जे विद्यार्थी SBC मध्ये आहे आणि माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी इथे चान्स आहे. त्यांच्या कॅटेगरीमधनं म्हणजे SBC मधनं माजी सैनिक ते भरू शकतात. अगोदर त्यांनी ओपनमधनं भरलं होतं. तसंच NTB हे जे आहे प्रवर्ग, बरोबर आहे, NTB ज्याला भटक्या जमाती ब गट म्हणतो आपण, तर यांच्यामध्ये सुद्धा माजी सैनिक ह्या जागा ॲड झालेल्या आहेत. तर याही विद्यार्थ्यांनी काय केलं होतं त्यावेळेस, एक तर NTB मधनं नॉर्मल भरला असेल किंवा ओपनमधनं माजी सैनिक भरला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना इथे त्यांच्या समांतर आरक्षणाचा फायदा ते घेऊ शकतात. त्यानंतर आहे अदर बॅकवर्ड क्लास. त्यावेळेस अदर बॅकवर्ड क्लासमध्ये भूकंपग्रस्तांना चान्स नव्हता. त्याच्यामुळे जे विद्यार्थी OBC मध्ये होते आणि भूकंपग्रस्त होते तर त्यांनी एकतर OBC मधनं भरला असेल त्यांचा आवाज इट इज, किंवा त्यांना वाटत असेल की नाही भूकंपग्रस्तामध्ये लागू शकतो तर ओपनमधनं भूकंपग्रस्तांसाठी भरला असेल तर त्यांना इथे चान्स आहेत. हे स्पष्ट त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके, तर SBC व NTB या सामाजिक आरक्षणामध्ये माजी सैनिक या समांतर आरक्षणात जागा उपलब्ध त्यावेळेस नव्हत्या, आता त्या झाल्यात. तर त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा. काय म्हटलंय त्यांनी, SBC आणि NTB प्रवर्गात समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक या प्रवर्गातून पुनश्च अर्ज सादर करावा, जर तुम्हाला ते करायचं असेल तर. जर तुम्ही नाही केला, जर अर्ज सादर नाही केला तर त्याचा जो मूळ अर्ज होता अगोदर त्यांनी ज्या कॅटेगरीमधनं ज्या समांतर आरक्षणामधनं ते घेतलं असेल तर त्या केसमध्ये ते ॲज इट इज राहील. म्हणजे त्याचा जो पहिला अर्ज होता तोच ग्राह्य धरण्यात येईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की जे विद्यार्थी कडे जातीचा दाखला नव्हता म्हणून EWS मधनं भरायचे आणि त्यांना जर जातीचा दाखला आता उपलब्ध झाला असेल तर त्यांना EWS मधनं आता भरता येणार नाही. हा एक GR आहे बघा, एक निर्णय आहे. कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांना इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र उपलब्ध झालेल्या उमेदवारांना तसेच इतर कोणत्याही सामाजिक आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत EWS या प्रवर्गातून लाभ मिळणार नाही. सॉरी, लक्षात घ्या. जर तुम्हाला पर्टिक्युलर पहिले तुमची कॅटेगरी सपोज फॉर एक्झाम्पल मराठा होती, त्यावेळेस तुम्ही मराठामधनं तुम्हाला कुठली कॅटेगरी मिळायची नाही किंवा सवलत मिळायची नाही म्हणून आपण EWS मधनं फॉर्म भरायचो. पण आता काय झालं की नोंदी सापडल्यात, कुणबी समाजाच्या नोंदी सापडल्यात आणि त्याच्यानुसार तुमच्याकडे आता सर्टिफिकेट आलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट. तर आता तुम्ही तुमच्या ज्या पर्टिक्युलर कास्ट सर्टिफिकेटच्या बेसवरती जे सामाजिक प्रवर्ग आहे त्याच्यातनंच लाभ घ्यायचा आहे, तुम्हाला EWSचा लाभ मिळणार नाही. हे इथे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. आणि हे जे आहे, हे जे आता अपडेट आलेली आहे PMC JEEची, त्याच्यामध्ये स्पष्ट याच्यामध्ये 4 नंबरच्या पॉईंटमध्ये हे मेन्शन केलेलं आहे. ओके, हे सुद्धा महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता जाऊया आपण फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये. तर लिंक ओपन आहे 13 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत तुम्हाला हे भरता येणार आहे. आणि ही लिंक दिलेली आहे, या लिंक थ्रू तुम्ही जाऊ शकता, अपडेट करू शकता म्हणूया आपण. ओके, त्याबद्दलचं जे नोटिफिकेशन आहे ते आलेलं आहे वेबसाईटवरती, पुणे महानगरपालिकेचे ते दिलेलं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअल असा टेक्स्ट मेसेज पण आलाय बघा. असा काय आलेला आहे, टेक्स्ट मेसेज सुद्धा आलेला आहे IBPPMC मधून, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की PMC रिक्रुटमेंट और JEE सिव्हिल डेटा कॅप्चर लिंक फॉर क्लेमिंग हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. तुमचा ID, तुमचा पासवर्ड दिलेला आहे. ओके, आणि हा IBPS कडनं तुम्हाला मेसेज सुद्धा आलेला आहे अपडेटसाठी.
आता सिंपल प्रोसेस आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ही ती लिंक आहे www.pmc.gov.in/i/recruitment. याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला ही विंडो दिसेल. या विंडोमध्ये इथे खाली कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3 या पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी येथे क्लिक करा. इथे क्लिक केलं की ही विंडो येते. ह्या विंडोमध्ये इथे खाली मेन्शन केलंय बघा, अर्ज सुधारित करण्याकरिता क्लिक करा. म्हणजे अपडेट जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, याच्यावरती क्लिक करावं लागेल. ॲडव्हर्टाइजमेंट, सुधारित ॲडव्हर्टाइजमेंट इथे मिळेल तुम्हाला आणि इथे शुद्धीपत्रक मिळेल. याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला लॉग इन पेजवरती जावं लागेल. तुमचे क्रेडेन्शियल तुम्हाला माहिती आहे, 13 तारखेपासून सुरू झालेला आहे, 30 तारखेपर्यंत हा पंचरंगी कार्यक्रम चालणार आहे. ओके, इथे रजिस्ट्रेशन आणि इथे पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा, म्हणजे मग आपण पुढे जातो. आता इथे ज्या विद्यार्थ्यांशी संबंधित हे नाही आहे, म्हणजे त्या कॅटेगरीशी संबंधितच नाही आहे, फॉर एक्झाम्पल SC ST, त्या विद्यार्थ्यांचा ॲज इट इजच पर्टिक्युलर फॉर्म आहे तिकडे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला चान्स मिळत नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना चान्स आहे, जसं मी सांगितलं की पहिले ओपन किंवा EWS मध्ये होते आणि आता ते OBC किंवा SCBC मध्ये गेलेत आणि तुमच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे, अशा विद्यार्थ्यांना फक्त एकच स्क्रीन दिसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बघा, कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट OBC, अप्लाइड कुठल्या कॅटेगरीमधनं करायचं आहे, OBC. तुम्हाला कॅटेगरी जात बदलायची आहे का, डू यू विश टू अपडेट द कॅटेगरी, कॅटेगरी अपडेट करायची आहे का, तिथे यस करावं लागेल तुम्हाला, तेवढं चान्स आहे. आणि तिथे तुम्हाला स्पेसिफिकली जे अपडेटेड कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करावी लागेल. म्हणजे अगोदर सपोज कुठला ओपन मधला असेल, इथे ओपन असेल अगोदर सपोज, ओके, आणि मग आता तुम्हाला OBC किंवा SCBC करायची असेल तर इथनं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर नक्की तो काय विचारेल, NCL आहे का, व्हॅलिड आहे का, आपण यस करायचं. यस केलं की डेफिनेटली किती तारखेपर्यंत ते व्हॅलिड आहे, त्याचा सर्टिफिकेट नंबर काय आहे. त्यानंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट यसच करावं लागेल आपल्याला. कास्ट सर्टिफिकेट यस केलं तर परत यस, जे पर्टिक्युलर कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची इश्युइंग डेट काय आहे आणि त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर काय आहे, ही माहिती ते विचारतं आणि डायरेक्ट सबमिटला जातं. तिथे क्लिक केलं की ते सबमिट होतं. ओके, आता जसं मी मगा सांगितलं भूकंपग्रस्त काही विद्यार्थी, हे एक्झाम्पल घेतले मी, ॲज इट इज नाही. आता भूकंपग्रस्त विद्यार्थी आहे आणि त्या कॅटेगरीमध्ये आता समांतर आरक्षणामध्ये काही जागा आलेल्या आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तिथे यस नो असं करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक्स सर्व्हिसमॅन, आता एक्स सर्व्हिसमॅनला यस केलं की परत ते त्याचे डिटेल्स विचारतील का, कारण मी जसं सांगितलं की एक्स सर्व्हिसमॅन जे आहे याच्यामध्ये काही पर्टिक्युलर विद्यार्थ्यांना, SBC NTBच्या विद्यार्थ्यांना माजी सैनिक आणि OBCच्या विद्यार्थ्यांना भूकंपग्रस्त. ओके, तर जसं मी आता इथे दाखवलंय बघा, हे भूकंपग्रस्त आहे. अगोदर समांतर आरक्षणामध्ये OBC मध्ये भूकंपग्रस्त नव्हतं, आता आलंय, तर मी OBC आहे आणि माझ्याकडे भूकंपग्रस्ताचं सर्टिफिकेट आहे, तर मी इथे यस करायचं. भूकंपग्रस्त आहेत का, यस करायचं. डिटेल विचारेल, ते डेट कुठली आहे, कुठलं सर्टिफिकेट आहे ते टाकायचं आणि सबमिट होतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या शुद्धीपत्रकानुसार, या फॉर्म फिलिंगच्या प्रोसेसनुसार सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे फक्त अपडेटसाठी आहे, नव्याने फॉर्म भरण्यासाठी नाही. बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलवरती असेल किंवा स्पेसिफिक विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये असेल, असं एक पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की चाललेलं आहे की बाबा हे नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा ओपन करतील नाही करतील, केलं तर चांगलंच आहे. तर त्या केसमध्ये अजून काही त्यांनी अपडेट दिलेले नाहीत. त्याच्यामुळे आत्ता जे आहे ते त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचे कॅटेगरी चेंज झालेले आहेत. समांतर आरक्षणामुळे जागा वाढल्यामुळे त्यांच्या कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षण लागू झालेले आहे आणि त्यांना ते चेंज करायचं आहे. येते लक्षात. याच्यामध्येही काही अडचण जर आली तर आपला कमेंट सेक्शन ओपन आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तयारी करा, सिलेबस फोकस करा, एक्झाम फोकस करू नका. येणाऱ्या काळामध्ये ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, PMC आहे, अजूनही काही पेंडिंग एक्झाम्स आहेत, ह्या एक्झाम्स आहेतच आहेत. त्याच्यामुळे आपण सतत अभ्यास करत राहा. कुठल्याही पर्टिक्युलर पार्टवरती जास्त विचार करू नका. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तर आपला IVR क्रमांक आहे 788781
1411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे व्हिजिट नक्की करा. आमच्या फॅकल्टीशी बोला आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असतात, ते सगळे प्रश्न आपण सॉल्व करू. एक मेंटरशिप टाईप तुम्हाला मिळेल. ओके, ज्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियलची गरज आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 12,000 प्लस MCQ हे बेस्ट पुस्तक आपलं मार्केटमध्ये आलेलं आहे. आपल्या ड्रीमपाथ स्टॉपला व्हिजिट करा. वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहे. सध्या 15 ऑगस्टची आपली ऑफरसुद्धा सुरू आहे दोन्ही पर्टिक्युलर पार्टवरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं की 12,000 नावाचं पुस्तक मार्केटमध्ये अजूनही असेल तर गिरीश सरांचा फोटो असलेलं पुस्तकच तुम्ही अभ्यासाला घ्या. लेटेस्ट NMC 2025 पर्यंतचे पेपर आणि 2019च्या अगोदरचे पेपर याच्यामध्ये नाहीत. म्हणजे जे आत्ता लेटेस्ट ट्रेंड आहे TCSचा असेल किंवा IBPSचा, याच PYQ याच्यामध्ये ॲड ऑन केलेले आहे. त्याच्यामुळे बेस्ट स्टडी मटेरियल आहे. तुम्हाला जर स्पेसिफिकली स्टार्ट करावं लागेल, A2 पासून स्टार्ट करायचं आहे किंवा 0 पासून स्टार्ट करायचं आहे तर परफेक्ट हे पुस्तक आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि परत एकदा, जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.